26वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली, तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यामुळे गेले 12 दिवसांचा डेडलॉक संपला व एकदाचं महायुती सरकारचं दुसरं पर्व सुरू झालंय। मात्र या शपथविधी सोहळ्यामुळे भाजप व राष्ट्रवादीत आनंद उत्सव असला तरी शिंदे सेना मात्र फारशी खुश दिसली नाही। मुळात गृह खातं नाकारल्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला तयार नव्हते, पण आपल्याच आमदाराच्या दबावामुळे त्यांना नाईलाजानं सत्तेत सहभागी व्हावं लागले। नेमकी काय होती शिंदे यांची नाराजी व त्यावर भाजपनं काय उपाय काढलाय जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह 19 राज्यांचे मुख्यमंत्री व अनेक व्हीव्हीआयपी मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या पत्रिकाही वाटून झाल्या होत्या। शासकीय पत्रिकेत फक्त मुख्यमंत्र्यांच्याच शपथविधीची नोंद होती, तर भाजप व राष्ट्रवादीकडून वाटण्यात आलेल्या पत्रिकेत मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा स्पष्ट उल्लेख होता। पण एकटे अजित पवारांच्याच नावाची उपमुख्यमंत्री पदापुढे नोंद होती। त्यामुळे ही पत्रिका पाहूनच सर्वांच्याच मनात पाल चुकचुकली। मग एकनाथ शिंदे शपथ घेणार नाहीत का असे प्रश्न सुरू झाले। मुख्यमंत्री पद नाकारल्यामुळे भाजपनं शिंदेंना गृहनगरविकास खातंही द्यायला नकार दिल्यामुळे त्यांनी थेट सत्तेबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता। शिंदे सेनेच्या आमदारांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं, ही महत्वाची खाती आपल्याला मिळाली तरच आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ अशी अट शिंदेंनी ठेवली होती। मात्र भाजपनं ही अट मान्य केली नाही, त्यामुळे मग शिंदेंनी ही ताठर भूमिका घेत सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता। देवेंद्र फडणवीस यांनी सलग 2 दिवस वर्षावर जाऊन शिंदेंची समजूत काढली। गेली 2.5 वर्ष आपण सोबत काम केलंय, तेव्हा मी तुम्हाला सहकार्य केलंय, आता तुम्ही मला सहकार्य करा। तुमच्या मागण्या श्रेष्ठींसमोर ठेवून मार्गी लावू, आता अडचण आणू नका अशी विनंती भाजपतर्फे करण्यात आली। पण शिंदे अजिबात ऐकण्याच्या तयारीत नव्हते। शपथविधीच्या दिवशीही दुपारपर्यंत शिंदे शपथ घेण्यास तयार नव्हते, त्यामुळे भाजपनं शिंदेशिवाय सरकार स्थापन करण्याची तयारी केली होती। निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव नव्हतं। शिंदे एकीकडे हट्टावर ठाम होते, त्यामुळे सत्तेत जाण्यासाठी उतावीळ झालेले शिंदे सेनेचे आमदार मात्र अस्वस्थ झाले। हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास एखाद्या खात्यासाठी का गमवावा अशी त्यांची भावना होती। उपमुख्यमंत्री पद स्वीकारा अशी विनवणी ते शिंदेंना करत होते, पण शिंदे काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते। तुम्ही सत्तेत नसाल तर आम्हीही कुठली पदं घेणार नाहीत असं आमदार सांगत होते। सूत्रांच्या माहितीनुसार काही ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंना समजावून सांगितलं की 60 आमदारांचं भवितव्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे। एखाद्या पदाच्या मागणीसाठी इतरांच्या स्वप्नांवर पाणी फेरणं योग्य नाही। भाजपला आपली गरज राहिलेली नाही, तर आपल्याला सत्तेची गरज आहे। तुम्ही सत्तेत गेला नाहीत तर भाजपकडून आपल्या आमदारांना न्याय मिळणार नाही। मग या सरकारप्रमाणेच इथंही आपली कोंडी होईल। आपण गृह खात्यासाठी आग्रही राहू, पण शपथविधीलाच गेलो नाही तर मोदी शहांसमोर चांगला मेसेज जाणार नाही, त्याचा भविष्यातही तोटा होऊ शकतो असं शिंदेंना समजावून सांगण्यात आलं। त्यानंतर आपल्या आमदारांच्या आग्रहास्तव शिंदेंनी इगो बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तयारी दर्शवली। शपथविधी सोहळ्याच्या 2 तास आधी उदय सामंत यांनी तसं पत्र राजभवनाला दिलं व शिंदेंनी शपथ घेतली। अशा पद्धतीनं भाजपनं शिंदेंच्या दबावाला न घातलेली भीक व शिवसेनेच्या अस्वस्थ आमदारांच्या दबावामुळे शिंदेंना आपला हट्ट सोडावा लागला व कनिष्ठ पदावर शपथ घ्यावी लागली। आता खाते वाटपात शिंदेंच्या वाट्याला कोणतं खातं येतं, त्यांच्या पक्षातील किती आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळते हे पाहण्यासारखं आहे। एक मात्र खरं, महायुतीतील या सरकारच्या नमनालाच शिंदे व भाजपात वादाची ठिणगी पडली आहे। त्याचे चटके 5 वर्ष एकमेकांना बसत राहतील। केवळ 40 आमदार असूनही आपण शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि ते आता आपली अडवणूक करत आहेत, हा मुद्दा जर भाजप हायकमांडच्या डोक्यात बसला तर मात्र ते शिंदेंना यापुढे सत्तेत असूनही फारसं महत्व देणार नाहीत। कारण भाजपच्या पाठीशी अजित पवारांच्या 41 आमदारांचा पाठबळ असल्यानं भाजपला बहुमताची चिंता नाहीये। भाजप व शिंदेंमध्ये जेवढे वाद वाढतील तेवढा अजित पवारांना फायदा आहे। त्यामुळे या दोघांमध्ये जितकं अंतर पडेल तितकं पवारांसाठी चांगलंच आहे। एकूणच आपल्याला जर सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळाली तर शिंदेंनाही फडणवीस सरकारची कोंडी करण्याची संधी सोडणार नाही। 2014 मध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जशी दुय्यम वागणूक दिली तीच गत शिंदे सेनेची या सरकारमध्ये होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत। त्यावेळी सत्तेत असूनही शिवसेनेनं भाजप विरोधात जोरदार मोहीम उघडली होती, तीच वेळ शिंदेंवर येते की काय अशी शंका आता उपस्थित केली जाते।